3D मॉडेलिंगचं सुद्धा एक त्याचं टेन्शन मिटलं असं वाटायला लागलं मला. कारण का मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे पण आपल्याला रिगिंगच्या वेळेस मोशन ॲड करायला लागायचे त्यासाठी NVIDIAने एक नवीन टूल काढला होता. पण आता मला एक नवीन टूल अजून दिसलेला आहे, की जो मायक्रोसॉफ्टचा आहे. मोशन ग्राफिक्सच्या रिलेटेड तर नाही म्हणता येणार, पण एक 3D एलिमेंट क्रिएशनच्या रिलेटेड तर आहे. म्हणजे जे पण आपल्याला आफ्टर इफेक्ट्समध्ये 3D एलिमेंट्स लागतात किंवा आपण व्हिडिओ एडिटिंगमध्ये 3D एलिमेंट्स वापरतो किंवा कंपोनंट्स वापरतो. त्यासाठी आपल्याला कधी कधी काय करायला लागायचं की ब्लेंडरमध्ये जाऊन 3D एलिमेंट क्रिएट करायला लागायचा किंवा आपल्याला बाहेरच्या साईटवरती जाऊन तो विकत घ्यायला लागायचा. पण तो आता विकत घ्यायची पण गरज नाही आणि ब्लेंडरमध्ये जाऊन ते क्रिएट करायची सुद्धा गरज नाही. का? कारण का मायक्रोसॉफ्टने त्यांचं एक नवीन टूल काढलेलं आहे ज्याचं नाव आहे ट्रेलिस म्हणून. तर ह्या टूलची स्पेशालिटी काय माहिती का, की आपण यांना जर रेफरन्स इमेज दिली किंवा रेफरन्स दिला कुठल्या पण 3D गोष्टीचा जी आपल्याला बनवायची, तर तो ऑटोमॅटिकली ते जनरेट करतो. आणि नुसतं जनरेट तर करत नाही, तर त्याच्यावरचे टेक्स्चर असू द्या किंवा रिअलिस्टिक मटेरियल्स असू द्या किंवा रिफ्लेक्टिव्ह मेटल ऑर त्याची ट्रान्सपरन्सी किंवा एक ग्लास टाईप असू द्या, त्याचं टेक्स्चर असू द्या, ते सगळं त्याच्यावरचं बनवून देतो आपल्याला. आणि मजा काय माहिती का या गोष्टीची, की हे सॉफ्टवेअर ओपन सोर्स आहे म्हणजे फ्री. तुम्ही तुमच्या पीसी मध्ये सुद्धा हे इन्स्टॉल करू शकता. आणि जास्त तर करून हे सॉफ्टवेअर गेम डेव्हलपर वापरतात, पण एडिटर्स लोकांना आणि क्रिएटर्स लोकांना सुद्धा ह्याचा खूप फायदा होणार आहे. कारण का आफ्टर इफेक्ट्स मध्ये जर .glb फाईल किंवा त्याच्या व्यतिरिक्त कुठली पण 3D एलिमेंटची फाईल जर आपण इम्पोर्ट केली तर व्हिडिओ एडिटिंगला एक चांगला टचअप भेटतो त्या गोष्टीमुळे. आणि जे आपल्याला कंपोजिशन 3D बनवून वापरून हे करायची जी गरज लागत होती, त्याची गरज आपल्याला काय जास्त लागणार नाही. आपण डायरेक्टली एक 3D मॉडेल इम्पोर्ट करून त्याच्यावरती आखी स्टोरी लाईन बनवू शकतो. अशाच क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या माहितीसाठी नक्कीच चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.